मोठ्या प्रमाणात गोल झालेला आहे। एकाच विभागातील काही लोकांना जाणून बुजून खाते तोडून देण्यात आले, काही खाते वाढविण्यात आले आणि त्यांच्याकडे 4-4, 5-5 विभागाचा चार्ज देण्यात आला। अशाच पद्धतीने नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण बघितलं असेल तर अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे। अतिक्रमण एक्सेस अतिक्रमण आहे ते पाडण्यासाठी त्यांनी नोटीस देखील पाठवली होती, त्याबद्दल आमचं दुमत नाही। आमचं म्हणणं एकच आहे की अतिक्रमण कारवाई करत असताना त्या ज्या घरमालक आहेत त्यांना भुरळ आली, त्यांना कदाचित अटॅक असू शकतो, त्यांना आम्ही दवाखान्यात नेण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते दवाखान्यात त्याबद्दल आम्ही स्वतःला बदल झालाच नाही का दीडच तास याचा येतो 8 दिवस आपण सांगितले प्रत्येकाला भेटलं पाहिजे। सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना भेटायला जर वेळ नसेल हो देता आहे का केसेस आहे आणि नगरपालिका सर्वसामान्यांसाठी आहे का नाही याचा आम्हाला विचार करू। प्रत्येक वेळेस हाच प्रॉब्लेम होतो। फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे केसेस आहेत, त्याच्याकडे ते सक्षम दुर्लक्ष करतायत। अनेक मोठमोठे टॉवर्स असतील, मोठमोठे बिल्डिंग असतील ज्यांना 5 ते 6 मजल्यांपर्यंत त्यांच्या बांधकामं झालेले आहेत, त्याच्यावर फक्त 2च मजल्यांची परवानगी असताना अशाकडे यांचं दुर्लक्ष आहे। अशी कामं काय हे लवकर करत नाहीत आणि जिथं एक गरीब आजी राहते तिचं घर पाडण्यासाठी संपूर्ण ताफतीने येऊन पोहोचलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि जर आज आम्हाला माहिती की आमचं घर पडण्याची हरकत नाही, परंतु महानगरपालिकेचा आम्ही धिक्कार नोंदवतो।